Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, 26 पर्यटकांचा मृत्यू. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिसाचे नागरिक असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू. हेमंत जोशी, संजय लेले, दिलीप डिसले आणि अतुल मुने अशी मृतांची नावं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांचा मृत्यू. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवोटे यांचा हल्ल्यात मृत्यू. दोघांचं पार्थिव संध्याकाळी पुण्यात आणण्यात येणार. सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल. आज राजधानी दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक. भारतात दाखल होताच पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच घेतली बैठक. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि इतर अधिकाऱ्यांकडून मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा आढावा घेतला. दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा. पहलगामच्या हल्ल्याबाबत राहुल गांधींनी शहांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी ही चर्चा. गृहमंत्री अमित शहांनी घेतला दहशतवादी हल्ल्याचा आढावा. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, शहांची प्रतिक्रिया. जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आज बंदची हाक, तर पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 4 दहशतवाद्यांचा सहभाग. 4 जणांमध्ये 2 काश्मीरी तर 2 पाकिस्तानी दहशतवादी. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेरे लावले होते, सूत्रांची माहिती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करणार. एनआयएची टीम जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकड्या तैनात. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले. राजा राणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. पहलगामला गेलेले अमरावतीमधील 11 पर्यटक सुखरूप. गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हे सगळे जण तिथून निघाले होते. सध्या सगळे श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत. दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील पोलीस अलर्ट मोडवर. पहलगाममधील हल्ल्यानंतर पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश. केंद्र सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढील 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा. राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत अस्वस्थ करणारा. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर. भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विट. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरासमोर मनसेकडून बॅनरबाजी. डंक्याच्या पोपटाला मनसे भीक घालत नाही, मनसेनं सदावर्तेंना डिवचलं. एक देश एक निवडणूक विधेयकाच्या अभ्यासासाठी संसदीय समितीची स्थापना. संसदीय समिती 17 मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर. संसदीय समिती एकाच वेळी निवडणूक घेण्यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा करणार. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती. सुधारित शासन निर्णय जाहीर करणार. हिंदी भाषा बंधनकारक असणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा. विदर्भात उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपुरात सर्वाधिक 45 आणि अमरावतीत 44 अंश सेल्सिअस तापमान, तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार. नागपुरात 5 अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळल्या. 5ही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता. एप्रिलच्या मध्यावरच राज्यात पाणी टंचाईच्या झळा. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने वणवण भटकण्याची वेळ. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही भीषण. Cancer Healer Center, a new beginning.